नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये। भरपूर विद्यार्थी आता वेट करत होते की सर काउन्सिलिंग कधी स्टार्ट होणार, आपले रजिस्ट्रेशन कधी चालू होणार, काउन्सिलिंगची जी काही प्रोसेस आहे एमसीसी ची ती कधी चालू होणार सर आम्हाला कळवा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक बिग अपडेट आलेली आहे या ठिकाणी, म्हणजे खुशखबर आलेली आहे। ती काय असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाकायचं, व्हिडिओ लाईक करायचंय आणि पटकन काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली त्यावरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही आपल्या काउन्सिलिंगच्या ग्रुपला जॉईन करू शकता, जेणेकरून जे काही लेटेस्ट अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। बरोबर, तर चालू करणार आता व्हिडिओसाठी त्याआधी बघून घ्या। बघा, एमबीबीएस, बीडीएस आणि बीएससी नर्सिंग साठी जे काही गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहे, बरोबर, जे काही गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे, एम्स असो, जिपमर असो, त्या युनिव्हर्सिटीज साठी जी काही काउन्सिलिंग आहे एमबीबीएस, बीडीएस आणि बीएससी नर्सिंग साठी ती पूर्णतः आता चालू झालेला आहे। त्याचा जो काही शेड्यूल आहे तो पूर्णपणे आता चालू झालेला आहे। ते काय असणार आहे आपण संपूर्ण आता बघणार आहे, बघा स्टेप बाय स्टेप। त्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी आल्याच्या नंतर जे काही एमसीसी चा जो काही ऑफिशियल नोटीस आहे, शेड्यूल आहे, तो बघणार आहे आपण। त्याच्यामध्ये बघा आता जी काही तुमची सीट मॅट्रिक्स आहे, म्हणजे कॉलेजेसला किती जागा वॅकेंट आहे ती त्याची जी काही तारीख दिलेली आहे बघा, 4 ऑगस्ट 2026 ची दिलेली आहे। म्हणजे 4 ऑगस्टला तुम्हाला कळणार की कॉलेजला किती सीट वॅकेंट आहे, ते संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार। त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनची डेट किती दिलेली आहे बघा, 5 ऑगस्ट 12 ऑगस्ट पर्यंत तुमची डेट दिलेली आहे या ठिकाणी। आणि त्याचबरोबर तुमचा टायमिंग बघा, टायमिंग 15 ऑगस्ट 3 PM पर्यंत तुमचं जे काही पोर्टल आहे रजिस्ट्रेशनचं ते चालू असणार आहे। म्हणजे कॅपराउंड 1 साठी जी काही प्रोसेस आहे ती दिलेली आहे या ठिकाणी। आणि त्यानंतर पेमेंट मेथड पण सेम ॲज इट इज आहे, 6 PM पर्यंत तुमचं चालणार आहे 12 ऑगस्टला। त्याचबरोबर आता चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंगची डेट किती असणार, म्हणजे 6 ऑगस्ट 2026 ते तुमचं 13 ऑगस्ट पर्यंत तुमचे चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता, बरोबर। त्यानंतर आता 5 ऑगस्ट पर्यंत तुमचे रजिस्ट्रेशन चालतील। त्यानंतर 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत तुमची चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता। त्यानंतर प्रोसेसिंग सीट अलॉटमेंट आहे, म्हणजे जी काही प्रोसेस चालती त्याची जी काही डेट दिलेली बघा, 13 ऑगस्ट ते 2026 ते 16 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे। त्यानंतर रिझल्ट कधी लागणार तुमचा, कॅपराउंड 1 चा रिझल्ट कधी लागणार बघा, 17 ऑगस्टला तुमचा जो काही आता तुम्ही चॉईस फिलिंग केलेला आहे एमबीबीएस असो, बीडीएस असो किंवा बीएससी नर्सिंग साठी, तर त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे त्याची पण डेट शो केलेली आहे। म्हणजे 17 ऑगस्टला तुमचा रिझल्ट हा जाहीर होईल। त्यानंतर कॉलेजला रिपोर्टिंग जॉईनिंग कधी करायची, 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या आत तुम्हाला जे काही जॉईनिंग आहे ती करायची आहे। आणि व्हेरिफिकेशन म्हणजे जॉईंट कॅन्डिडेटची जे काही डाटा आहे तो 23 ऑगस्टला तुम्हाला फायनलाइज होईल। ओके विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं तुम्हाला कळालं आता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो काही कॅपराउंड 2 चा आणि त्याचबरोबर कॅपराउंड 3 आणि ज्याला आपण कॅपराउंड 3 झाल्याच्या नंतर जो काही स्पेशल राऊंड कंडक्ट होतो त्याला आपण म्हणतो स्टे वॅकन्सी राऊंड। ओके, तर तो राऊंड साठी सुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा विंडोचे जे काही पूर्ण तारखा आहे त्या जाहीर झालेल्या आहे, म्हणजे डिक्लेअर केलेला आहे, पूर्ण शेड्यूल आहे हा, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एमसीसी ची काउन्सिलिंग करायची असेल, ऑल इंडिया 15% मधून जर तुम्हाला नंबर लावून घ्यायचा असेल, जसं तुमचं एमबीबीएस असेल, बीडीएस असेल आणि तुम्हाला एम्स मध्ये म्हणा किंवा जिपमर मध्ये किंवा तुम्हाला जर का गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज मध्ये किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन करायचंय, एमबीबीएस असो, बीडीएस असो, तर तुम्हाला काय करायचंय, आपल्याशी संपर्क करायचा। जर तुम्हाला एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचे, ज्याला मार्क चांगले आणि त्यांना एमबीबीएसच करायचे, म्हणजे ऑल इंडिया कोट्यामधून त्यांना फॉर्म टाकायचा आहे, तर त्याचं सुद्धा आपण पेड काउन्सिलिंग करत असतो। म्हणजे आपली पेड काउन्सिलिंग ऑनलाईन सुद्धा आहे आणि ऑफलाईन सुद्धा आहे। आपलं ऑफलाईन संभाजीनगरला सेंटर आहे, करिअर काउन्सिलिंग सेंटर, ते आपलं संभाजीनगर मध्ये लोकेटेड आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्या संभाजीनगरच्या ऑफिसला येऊन तुमचं जे काही जॉईनिंग आहे ते पेड काउन्सिलिंगला ते करू शकता। जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल, ऑनलाईन सुद्धा आपले बरेच विद्यार्थी एनरोलमेंट झालेले आहे। जर तुम्हाला करायचं असेल तर लवकरात लवकर जॉईनिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आजच तुमचं जे काही काउन्सिलिंग आहे ते बुक करा। भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।